काय वैरी ते बघा हा नव कापड कसं दिसतो आहे म्या एकदम ठाक दिसतो आहे नव अरे दिसायलाच पाहिजे या काळ वैरीचा शिष्य आहेस तू अहो तुम्ही आल्यापासून तर माझा दिवसच पालटतात मंगळू तू बघत राहा अजून दिवस बदलतील मंगळू आता एक काम करायचं त्या पंचाच्या घरी जा आणि गादी सकट त्याचा पलंग उचलून आण पंचाचा पलंग तो तर गोळीच घालल मला मी इथे असताना तुझ्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही ठीक आहे आणि जर त्या पंचाने गादी आणि पलंग द्यायला नकार दिला तर टाक त्याच्या घरावर आणि करून टाक राख राख एवढी ताकद आहे बाई यात पर पंचाचं पलंग कशा पाहिजे दुसऱ्या खांद्यात आणतो अरे तो पलंग म्हणजे काय माहितीये का तुला त्या पंचाचं आसन आणि त्याचं आसन एकदा आपल्या ताब्यात आलं आपोआप येणार काळ भैरी मानलं तू बसली मानलं आता जातो बाप्पा बघितलं का बंडी खेटा पंचा मंगळू एकदम झाक दिसतो आहे ना चांगलाच दिसतो आहेस अरे नवी कापड घालून माणूस बाहेरून चांगलाच दिसतो पण आतल्या आत्म्याचं काय म्हणजे मंगळू या देवप्पाचं काय ऐकू नकोस त्या बाळ्याच्या नादाला लागून बुद्धी भ्रष्ट झाली याची तू पंच पलंग घेऊन चाललास वय 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 पर मागू नका तालुक्यावर निकत आणला हाय अरे मला भीक नको बाबा या असंच विचारलं तुला अरे म्हातारे पोरासनी काम करायला सांगायचं तू कशा पाय राबतीस अरे ती बी करतात बाबा तर पोटाची खळगी भरायला पाहिजे ना इथं काय करते म्हातारे तुझी जागा आहे का अगं इचुकाटा चावल म्हणून विचारलं अरे बाबा पोट भरायचं म्हणजे हे करायलाच पाहिजे ना आंबाडी हाय पालेभाजी हाय घेऊन जाते मी आता काय नुसती भाजीच खाणार का काय तुला काय करायचंय नसल सांगायचं तर नग सांगूस अरे गरीबाचं दुःख गरीबालाच नाही भाजी उकडून चुली उठून मीठ टाकून खातोय आज 4 दिवस झालं काय सांगायचं बाबा तुला जा बाबा तू तुझ्या वाटला किती लोक अशीच उपाशी झोपत असतात म्हातारे तुझ्या घरी जोंधळे येत्याल नका काळजी करू अरे बाबा बोलून पोट नाही भरत ठीक ठीक आहे
भाकर घे. अरे आज देशील, उद्या काय? उद्या कोण देणार? आणि मला बिघन ग बाबा. मन जिंकलं म्हातारे, तुझ्यासाठी काय तर करावंच लागेल. कोण पाहुणे तुम्ही? अरे मंगळू थांब थांब. काय झालं रे त्या? हे कोण आले? अयो त्याला नंतर ये म्हणून सांगायचं ना रे त्या. अहो ऐकनच ना देव. अयो ए कोण आहेस रे तू? अयो मंगळू, एकदम वेगळा वेगळा दिसतो आहेस की रे. आणि काय रे, कधीही यायला आणि कधीही भेटायला मी काय तात्या आहे का रे? मग गोऱ्या सरकारच्या घरचं जावई आहे ते तुला ठाव नाही का? You fool! Stupid! बघ बघ इंग्रजी मध्ये कौतिक करत्या तुझं. ओगा फुका फुके कौतिक नगा. म्हणजे काल भैरीचा सांगावा आहे. मंगळू, आता काय आहे रे तुझ्या? हो की ग वैजंता. ए मंगळू, काय रे हातात? बॉम्ब आणला काय? यो यो यो, ए मंगळू, माझ्या वाड्यावर बॉम्ब टाकायला आलास की काय रे बाबा? बॉम्ब? अहो बॉम्ब बी फिका पडली याच्या मोर. धमकी देतो त्यो. हेनरी, धाडस बघा किती वाढलंय त्याचं. ए मंगळू, काय पाहिजे तुला? काल भैरीला पलंग पाहिजे आहे. अरे मग लाकडं तोडून आण, दे बनवून. त्या नाही, तुमच्या घरचा पलंग पाहिजे आहे. पण हा पंचाच्या घरातलं पलंग. उद्या म्हणशील पंचाच्या अंगावरचं कापड दे. हा मग म्हणशील पंचाच्या हातातल्या अंगठ्या दे. ए गुपचूप माघारी जा मंगळू. अयो पिढीच्या आता पलंग आमचा असा कसा देणार? ते काय नाही, आत्ताच आत्ता गड्याला बोलून हकलून बाहेर काढा याला. अक्का हातात पाहिलं आहे ना काय आहे तर? मंतरलेलं कुकू आहे काय ते? होय, काळ भैरी म्हणलं पलांगण गादी दिली नाही तर पंताच्या वाड्यात टाकून ये. नग 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 मंगळू आज करू नका. हे अरे पंच नसते तर मी आता कोणाकडे बघायचं नग. मंगळू, तू घेऊन जा बाबा हा पलंग. अयो वैजंता, वेळ लागली की काय तुला? अयो पिढीच्या आत पलंग वैजंता असं कसा देणार? जाऊ द्या पंच. तसं बी तुम्ही बसू बसू खचलाय ते आता.